हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विज्ञान पाठ 5वा पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा किंवा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल किंवा तुम्हाला मिळत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा। त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यापैकी योग्य पर्याय लिहा। या ठिकाणी आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे, तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे। या ठिकाणी आपण तो परिच्छेद तयार केलेला आहे किंवा पूर्ण केलेला आहे। सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू बरोबर खेळत आहेत। चेंडू हा स्थायू पदार्थ आहे मित्रांनो। त्यानंतर गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले। नारळ पाणी हे द्रव आहे मित्रांनो। तेवढ्यात वारा वाहू लागला। वारा हा वायू आहे मित्रांनो। आणि पाऊस देखील पडू लागला। पाऊस हा द्रव आहे मित्रांनो। त्या पटकन घरात आल्या। घरात म्हणजे घर जे आहे मित्रांनो ते स्थायू आहे। आपले कपडे हे स्थायू आहेत। आपले कपडे बदलले आणि आईने त्यांना एक एक कप हा स्थायू आहे मित्रांनो। आणि गरम दूध हे द्रव आहे मित्रांनो। गरम दूध प्यायला दिले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 2, चर्चा करा। या ठिकाणी आपल्याला खालील जे काही प्रश्न दिलेले त्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे। पाहूया ते प्रश्न। रिया तिच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? या ठिकाणी याच्यावर चर्चा करून जे काही उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे द्रव पदार्थांना ठराविक आकारमान असते। भांड्यातील ठराविक जागा द्रव पदार्थ व्यापतात। पाणी हा एक द्रव पदार्थच आहे। द्रव पदार्थ ज्या आकाराच्या भांड्यात आपण ठेवू त्या आकारात ते रूपांतरित होतात। त्यामुळे एका बाटलीतील पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतल्यावर पाणी हे दुसऱ्या बाटलीचा आकार ग्रहण करेल, त्यामुळे पाण्याच्या आकारात बदल नक्कीच होणार आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न। हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिश मध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का? याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे स्थायू पदार्थांचा स्वतःचा आकार असतो। जो काही स्थायू पदार्थ आहे मित्रांनो त्यांना स्वतःचा आकार असतो। ते कसेही ठेवले तरी त्यांच्या आकारात बदल होत नाही। वाळूचा खडा हा देखील स्थायू पदार्थ आहे। त्यामुळे हलीमाने वाळूचा खडा पाण्यात टाकला तर त्याच्या आकारात बदल होणार नाही। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 3। पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करायचे। हे पदार्थ आपल्याला खालील प्रकारे दिलेले आहेत। पाणी, काच, खडू, लोखंडी गोळा, साखर, मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई, साबण। या ठिकाणी यांचे जे काही गुणधर्म आहेत मित्रांनो, पहिल्यात आधी पाण्याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे प्रवाहिता, पारदर्शकता आणि द्रवरूप। त्यानंतर मित्रांनो काच याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे स्थायू रूप, पारदर्शकता, ठिसूळपणा। त्यानंतर मित्रांनो खडू याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे ठिसूळपणा, स्थायू रूप। त्यानंतर मित्रांनो लोखंडी गोळा याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे स्थायू रूप, उष्णता, वाहकता, तन्यता आणि कठीणपणा। पाहूया मित्रांनो पुढील पदार्थ। साखर विद्राव्यता आणि स्थायू रूप हे याचे गुणधर्म आहेत मित्रांनो। त्यानंतर मीठ याचे जे काही गुणधर्म आहेत ते म्हणजे विद्राव्यता आणि स्थायू रूप। त्यानंतर मित्रांनो पीठ याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे अविद्राव्य। त्यानंतर मित्रांनो कोळसा याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे ठिसूळपणा। त्यानंतर मित्रांनो माती याचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे अविद्राव्य। पेन कठीणपणा आणि स्थायू हे याच्या पेनाचे गुणधर्म आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो शाई प्रवाहिता व द्रव पदार्थ हे शाईचे गुणधर्म आहेत। त्यानंतर मित्रांनो साबण स्थायू पदार्थ आणि विद्राव्यता हा याचा गुणधर्म आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4। संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची आपल्याला या ठिकाणी नावे लिहायची आहेत। पाहूया याचं उत्तर। स्थायूरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात। आयोडीन, डांबर गोळ्या, कापूर हे संप्लवनशील पदार्थ आपण आपल्या डेली किंवा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत असतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5। कशापासून बनतात ते या ठिकाणी आपल्याला कारण सहित स्पष्ट करायचं आहे। पाहूया मित्रांनो यामधील प्रश्न पहिला आहे तो म्हणजे ऊस तोडण्याचा कोयता। या ठिकाणी याचं जे काही उत्तर येणार आहे ते म्हणजे ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता हा लोखंड या धातूपासून बनलेला असतो। त्यानंतर मित्रांनो कारण तन्यता आणि वर्धनीयता आणि कठीणपणा हे लोखंड या धातूचे गुणधर्म आहेत, त्यामुळे त्याचा वापर
कोयता बनवण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न मित्रांनो, घरावर लागणारे पत्रे याचं उत्तर आहे ते म्हणजे अल्युमिनियम या धातूपासून बनलेले पत्रे हे घरासाठी लागतात. याचं जे काही कारण आहे मित्रांनो ते म्हणजे अल्युमिनियम हा धातू कठीणपणा, टिकाऊपणा आणि वजनाने हलके तसेच वर्धनीय असल्याने त्यामुळे आपल्याला पसरत पत्रे हे बनवता येतात. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, स्क्रू ड्रायव्हर पकड याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे स्क्रू ड्रायव्हरचे पुढील टोक हे स्टील, लोखंड या धातूपासून बनलेले असते, तर त्याचा मागचा जो काही दांडा आहे हा प्लास्टिक किंवा लाकडापासून बनलेला असतो. याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे स्क्रू ड्रायव्हरचे टोक हे कठीण धातूचे बनवले गेले असल्याने त्याचा उपयोग स्क्रू चालवण्यासाठी करता येतो. पुढील प्रश्न मित्रांनो, विजेचा तार. विजेच्या ज्या काही तारा आहेत मित्रांनो या तांब्या या धातूपासून बनलेल्या असतात, कारण तांबे या धातूला तन्यता, वर्धनीयता हे गुणधर्म असल्याने त्यापासून बारीक तार काढणे शक्य होते. तसेच तांबे हा धातू विद्युत वाहक आहे मित्रांनो, हा विद्युतचा एक सुवाहक आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, दागिने आणि पातिले. या ठिकाणी दागिने आणि पातिले हे सोने, चांदी, तांबे यांसारख्या धातूंपासून बनवले जातात. याचं कारण आहे मित्रांनो या धातूंच्या तन्यता गुणधर्मामुळे त्यांना सहज आकार देणे शक्य होते, त्यामुळे विविध आकाराचे दागिने आणि भांडे बनवता येतात. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, असे केले तर काय होईल आणि का ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. यातील पहिला प्रश्न तो म्हणजे खिळे प्लास्टिकचे जर आपण बनवले तर काय होईल हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी खिळ्याचा उपयोग करतात. लाकूड आणि भिंत ही कठीण असतात, त्यामुळे प्लास्टिकचा खिळा बनवला तर तो लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये घुसणार नाही, कारण कठीणपणा हा गुणधर्म प्लास्टिक मध्ये नाही, त्यामुळे तो तुटून जाईल. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, घंटा लाकडाची बनवली तर. याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे लाकडाची घंटा बनवली तर तिच्यातून ध्वनी ऐकू येणार नाही, कारण लाकडाला नादमयता नसते, त्यामुळे ती वाजणार नाही. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, पकडला रबर बसवले नाही. बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पकडला रबर बसवले नाही तर काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे पकड ही धातूपासून बनलेली असते आणि उष्णता वाहक हा धातूचा गुणधर्म आहे, त्यामुळे जर पकडला रबर बसवले नाही तर एखादी गरम वस्तू उचलत असताना धातूमधून उष्णतेचे वहन झाल्यामुळे किंवा वहन झाल्याने आपल्या हाताला चटका बसू शकतो. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, चाकू लाकडाचा तयार केला तर. जो काही चाकू आहे मित्रांनो हा जर लाकडापासून आपण तयार केला तर त्याचा वापर करून आपल्याला कोणतीही वस्तू कापता येणार नाही. लाकडामध्ये कठीणपणा आणि तन्यता हा गुणधर्म नसल्याने त्याला धार देखील आपल्याला लावता येणार नाही. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कुऱ्हाड रबराची बनवली तर. या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे कुऱ्हाड लाकूड तोडण्यासाठी वापरली जाते. रबरीची कुऱ्हाड जर बनवली तर तिचा उपयोग करून लाकूड तोडता येणार नाही, कारण रबरामध्ये कठीणपणा आणि तन्यता हा गुणधर्म नसल्याने त्याला धार काढता येऊ शकत नाही किंवा धार लावता येऊ शकत नाही. त्याच्याकडे असलेल्या स्थितिस्थापकता गुणधर्मामुळे त्याच्या आकारात बदल होऊन काही वेळाने तो पुन्हा त्याच्या स्थितीत येईल. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, मी कोण हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो. याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे पारा. पारा हा तापमापीमध्ये असतो. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, माझ्याशिवाय गरम नाही आणि थंडही नाही. याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उष्णता. याच्यातील पुढील प्रश्न तो म्हणजे नाही मला आकार. याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वायू किंवा द्रव यांना आकार नसतो. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मीठ. मीठ हे पाण्यामध्ये विरघळतं तर रॉकेलमध्ये मीठ हे विरघळत नसतं. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल हे घट्ट झाले. याचं उत्तर आहे ते म्हणजे उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात तर द्रव्याचे रूपांतर वायूत होत असते मित्रांनो. त्याचप्रमाणे पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रव्याचे स्थायिक रूपांतर होते. ज्या तापमानाला द्रव्याचे स्थायिक रूपांतर होते त्याला त्या पदार्थाचा गोठणबिंदू म्हणतात. हिवाळ्यात जे काही तापमान असते ते कमी असते आणि खोबऱ्याच्या तेलाचा गोठणबिंदू कमी असल्यामुळे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल हे घट्ट झालेले असते. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात तर द्रव्याचे रूपांतर वायूत होते. रॉकेलला उघड्यावर ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होते आणि प्लेटमधील रॉकेल हे नाहीसे दिसते. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. याचं उत्तर आहे ते म्हणजे अगरबत्तीतून निघणारा धूर हा वायुरूप आहे आणि वायू हा सहज पसरतो. त्यामुळे एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा जो काही वास आहे मित्रांनो हा हवेबरोबर दुसऱ्या कोपऱ्यात आपल्याला दिसून येईल किंवा येईल. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली, यामध्ये जो काही आपला फुगा आहे हा वरती तरंगताना दिसतोय, तर
जो काही सफरचंद आहे म्हणजेच ऍपल आहे हे पाण्याच्या खाली बुडालेले दिसते। या ठिकाणी ही जी क्रिया झालेली ही क्रिया का झालेली व कोणती क्रिया झालेली हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे ते म्हणजे सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते पाण्याच्या तळाशी जाते, तर फुग्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।